नमस्कार. मी लहान होते ना, त्याला आम्हाला माझ्या म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये टिळकनगर येथील एक हेडमास्टर होते. ते धोतरवाले. ते शेवटचे जे मी धोतरमध्ये शिक्षक बघितले ते शेवटचे होते. 3री 4थीपर्यंत मी असताना ते होते. नंतर मग तिथे हेडमास्टर म्हणून शिक्षिका आल्या, म्हणजे हेडमास्टरीण आल्या. तर ते हेडमास्टर होते. ते ज्याला एखादी वर्ग शिक्षिका गैरहजर असेल तर ते यायचे वर्गावर आणि आम्हाला छान छान गोष्टी सांगायचे. गोष्टी सांगून झाल्यावर त्या गोष्टीचा सारांश तुम्हाला काही कळतो का, तुम्हाला काय त्या गोष्टीतून बोध घेता आला असं विचारायचे. आणि इतकं त्यांच्या नजरेमध्ये प्रेम होतं आणि प्रत्येकाला प्रश्न विचारल्याशिवाय, म्हणजे तुला कळलं का नुसतं ऐकलंय, असं त्यांचं एक वर्गामध्ये पूर्ण नजर असायची. आणि खूप समजावून असे ते सांगायचे. आजोबा कशा आपल्या नातवंडांना अगदी प्रेमाने एखादी गोष्ट सांगतात आणि प्रत्येक वेळेला गोष्टच सांगायचे. कधी ऐतिहासिक, कधी अशा वेगवेगळ्या रामायणातलं वगैरे. पण म्हणजे असं वर्षातून कधी 2-4 वेळाच फक्त शिक्षक नाही, म्हणजे माझ्या 3री 4थीपर्यंत मला त्यांनी 10-12 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असतील. त्यांनी सांगितलेल्या माझ्या लक्षात आहेत. नंतर मग ते निवृत्त झाले. तर त्यांनी सांगितलेल्या एका गोष्टीतली ही एक मला खूप नेहमी आठवते की एका बेवड्याला 2 मुलं असतात आणि तो एवढा दारू पिऊन घराचे म्हणजे खूप हे व्हायचा की घरात एक वेळेचं जेवणही नसायचं, अशी परिस्थिती होती. कधी असलं नसलं जेवण. अशा परिस्थितीमध्ये ज्या मुलांची आई मेलेली असते, 2 मुलं असतात आणि अशा बापाकडे ती मुलं राहत असतात. आणि मग कालांतराने एक मुलगा त्यातला, तो बापासारखाच अतिशय बेवडा आणि चोरीमारी करणं, भुरट्या चोऱ्या करणं, ह्याच्यामध्ये वर्षातले अर्धा काळ तुरुंगात, अर्धा काळ बाहेर. आणि त्यातही जेव्हा असेल त्यावेळेला पिऊन पडलेला असायचा. आणि एक अतिशय उच्च पदस्थ असा अधिकारी होतो. तर त्यावेळेला आणि मग त्यांची एकदा एका पत्रकाराने मुलाखत वगैरे घेतली. तर दोघंही जबाबदार, म्हणजे त्याला जेव्हा त्या बेवड्याला विचारलं जातं की तू असा निकृष्ट प्रवृत्तीचा नागरिक कसा बनला किंवा असा अपराधी कसा बनला, तर तो म्हणतो ह्याला जबाबदार माझे बाबा. आणि जो उच्च पदस्थ होतो त्यालाही विचारलं तर तो सांगतो ह्याला जबाबदार माझे बाबा. तर त्यांना मग प्रश्न पडतो दोघांचे, म्हणजे त्या पत्रकाराला नंतर लक्षात येतं की दोघं एकाच बापाचे मुलगा आहे. मग त्यांना डिटेलमध्ये विचारलं जातं. तेव्हा तो जो बेवडा असतो तो म्हणतो की वेळेला खायला मिळायचं नाही, काही नाही मिळायचं, घरात दारूच्या बाटल्या असायच्या. मग मला ज्यावेळेला भूक लागते किंवा मला काहीच सुचत नव्हतं तेव्हा मी असेल ते पिऊन मोकळं व्हायचो. आणि मग हळूहळू मला ती सवय लागली. मग ज्यावेळेला मला हवं असं वाटायचं काही, त्याला मी कोणाकोणाच्या शेजारी पाजारी जाऊन चोरी करायला लागलो, म्हणून मी भुरट्या चोर झालो. आणि जो उच्च पदस्थ अधिकारी झाला तेव्हा त्याला विचारलं तर तो म्हणाला अशी परिस्थिती होती की पोटवर खायला नाही, वडील पुस्तकं पण विकून टाकायची, जे काय आजूबाजूने कोणी किटूक मिटूक दिलंय तेही उधळून लावायचे. मग अशा वेळेला मला जाणवलं की मी पण उद्या, आणि माझा भाऊसुद्धा हळूहळू त्या मार्गाला जाताना बघितल्यावर मला जाणवलं की मी सुद्धा त्याच मार्गाने गेलो तर माझंही तेच होणार आहे, मला दिसत होतं. आणि मी आजूबाजूचे जेव्हा दुसरे पालक बघत होते की थोडं कमवत थोडं होते पण आपल्या संसाराला चालवून नेत होते, मुलांना प्रेम देत होते, तर माझ्या मनात आलं की नाही, मी सुद्धा अशा पद्धतीने चांगलं राहायचा प्रयत्न करेन. आणि मी पोटाला भूक लागली तरी वेगळ्या दुसऱ्यांची कामं करून दे, कोणाचं काय मदत होईल ती करून दे. आणि
पोटभर, पण कधी चुकीचं केलं नाही, कुणाचं फुकटचं खायचं उचलायचा प्रयत्न केला नाही, चोरी मारी करायचा प्रयत्न, उपाशी राहायचं आणि जास्तीत जास्त वेळ उपासाकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून मी मग एक मला चाळा लागला की पुस्तकं चाळणं, अभ्यास करणं, पाठांतर करणं. मग हळूहळू गणितं जेव्हा मोठी मोठी व्हायला गेली तर गणितामध्ये लक्ष घालणं, मग त्याच्यामध्ये लक्ष घातल्यावर भुकेकडे दुर्लक्ष होतं हे माझ्या लक्षात आलं आणि असं करत करत मी शिक्षणामध्ये हे होऊन मी अधिकारी झालो. तर आम्हाला नेहमी तेव्हा त्यांनी विचारलं आम्हाला अख्ख्या वर्गामध्ये, म्हणजे काय आहे, परिस्थिती तीच, संस्कार तेच, पण तुमचा स्वभावही गरजेचा आहे आणि तुमची मेहनत गरजेची आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने मेहनत करणार. त्याने मेहनत, त्या बेवड्या मुलाच्या एका मुलाने थोडी म्हणजे शॉर्ट टर्म मेहनत केली की आता मी कोणाची तरी चोरीमारी केली, आत्ताचं माझं पोट भरलं, पण मी पुढे जाऊन चोर म्हणून नावाजलो जाईल ह्याकडे त्याने दुर्लक्ष केलं. आणि चांगल्या मुलाने भुकेकडे दुर्लक्ष केलं आणि खाण्यापिण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दिलं आणि तो उच्च पदस्थावर गेला. तर ते नेहमी आम्हाला सांगायचे, परिस्थितीवर मात करायला तुमची शक्ती, जी काय तुटपुंजी शक्ती आहे त्याचा वापर करा. आणि संस्कार खूप महत्त्वाचे जरी असले तरी तुम्ही पण तुमच्या आतला तुमचा स्वभाव पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आता त्या मुलाला घरातनं संस्कार वाईट मिळत होते, पण तो आजूबाजूचं बघत होता की काही घरामध्ये संस्कार काय आहे, फॅमिली म्हणजे काय आहे, कसं चांगलं वागायचं, आणि त्यामुळे तो चांगला वागत गेला. तर तुमचा स्वभावही कारणीभूत असतो तुमचं जीवन घडायला. आणि ही गोष्ट मला खूप पटते, कारण प्रत्येकाच्या जीवनात कष्ट आणि त्रास हा असतोच. तर कोण त्याच्यावर मात करतं आणि कोण तेच घेऊन रडत बसतं. तर आपण माझे ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.